मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये चॅलेंजर येणार का? बिग बॉस काही ट्विस्ट आणणार आहेत का? यावर बोलणार आहोत. तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क हे पार पडलं आणि 4 सदस्य आहेत ते नॉमिनेट झाले. वर्षाताई, अंकिता, अभिजित आणि निक्की. आणि त्यानंतर मित्रांनो लगेचच वोटिंग लाईन्स आहेत त्या बंद ठेवण्यात आल्या. म्हणजेच मित्रांनो, या आठवड्यामध्ये कोणत्याही सदस्याचं इव्हेक्शन आहे ते होणार नाही. म्हणजेच कोणताही सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाणार नाही. जर कोणाचं इव्हेक्शन करायचं नव्हतं तर नॉमिनेशन टास्क करून सदस्य नॉमिनेट का केले, हा प्रश्नसुद्धा येथे आता खूप मोठा उभा राहताना दिसतोय. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये इव्हेक्शन न करण्याच्या 2 गोष्टी असण्याची शक्यता असू शकते. त्यातली पहिली शक्यता अशी आहे की 4 सदस्य आहेत, निक्की, अभिजित, वर्षाताई आणि अंकिता. हे 4ही सदस्य आहेत ते बिग बॉस यांच्या शोसाठी खूप फायद्याचे आहेत. त्यामुळेच यातल्या कोणत्याही सदस्याला मेकर्सना घराबाहेर काढायचं नसेल. त्यामुळे वोटिंग लाईन्स आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या असू शकतात. नाहीतर दुसरी शक्यता अशी असू शकेल की बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला चॅलेंजर दिसू शकतात. म्हणजेच वाईल्ड कार्ड एंट्री आहे ती आपल्याला घरामध्ये होताना दिसू शकते. म्हणून वोटिंग लाईन्स आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण जर वाईल्ड कार्ड एंट्री घरामध्ये झाली, कोणी चॅलेंजर आले तर सदस्यांनाही काहीतरी नवीन खेळायला मिळेल आणि प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. तर बिग बॉस आपल्याला काहीतरी नवीन ट्विस्ट आणताना इथे दिसू शकतात. जसंही घरामध्ये कुणाची वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची सुद्धा शक्यता असू शकते. मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे? या आठवड्यामध्ये ज्या वोटिंग लाईन्स आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.